एक कोरोना पेशंट ज्याची ऑक्सिजन लेवलसुद्धा कमी आहे आणि जर वेळेत उपचार मिळाले नाही तर तो क्रिटिकल सिच्युएशनमध्ये जाण्याची सुद्धा शक्यता आहे. असा पेशंट डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरांना म्हणतो की माझी ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा मी बरा व्हावा यासाठी जेवढा काही खर्च येईल तेवढा सगळा खर्च मी द्यायला तयार आहे, तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे, पण जी काही ट्रीटमेंट असेल ती तुम्ही घ्यायची, मी घेणार नाही. मेडिसिन्स तुम्ही घ्यायचे, इंजेक्शन्स तुम्ही घ्यायचे, गरज पडली तर व्हेंटिलेटरसुद्धा तुम्हालाच लावायचा, मला नाही. तो कोरोना पेशंट बरा होईल? तुम्हाला हसायला येत असेल, राईट? आणि तुम्ही मनातल्या मनात असं म्हणत असाल, किती मूर्ख माणूस असेल तो, जो असं म्हणतो की मी ट्रीटमेंट घेणार नाही पण मी बरा झालो पाहिजे. असंच काहीसं तुमच्या बाबतीतही होतंय. फरक इतकाच की कळूनही न कळल्यासारखे तुम्ही वागताय. हो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी काय धडपड करता किंवा तुमचा अभ्यास कसा चालू आहे याच गोष्टीशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी आत्ता तुम्हाला एका कोरोना पेशंटचं उदाहरण दिलं. तुमची अवस्थासुद्धा काहीशी अशीच आहे. आणखी एक उदाहरण देते. समजा तुम्हाला फिट व्हायचं आहे, तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचं आहे, तुम्हाला तुमच्या बॉडीला शेपमध्ये आणायचं आहे, म्हणून तुम्ही जिम जॉईन करण्याचा विचार करता. पण जेव्हा तुम्ही जिम जॉईन करण्याचा विचार करता, तुम्ही जिमला जाता, तेव्हा तुम्ही तिथे गेल्यानंतर सांगतात की जी काही फी आहे ती फी आम्ही द्यायला तयार आहोत, तेवढे पैसे मी देत आहे, पण हां मी एक्सरसाइज करणार नाही, मी वर्कआउट करणार नाही. तुम्ही जे काही आहे ते सगळं करा आणि मी मात्र फिट राहिलो पाहिजे, मी मात्र व्यवस्थित दिसलो पाहिजे. हे शक्य आहे? नाही ना. मग ह्या गोष्टी तुमच्या लक्षात कशा येत नाहीत की हेच तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा लागू होतं? आता आपण मूळ विषय जो आहे, म्हणजे तुम्हाला समजलं असेल इतक्यात मला काय म्हणायचं, पण बरेच जण असतील ज्यांना अजूनही समजलं नसेल की मी हे सगळं का बोलते. आपण जेव्हा या फील्डमध्ये येतो, ज्यावेळेला आपण MPSC करण्याचा किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतो, आपल्याला एक गोष्ट तर 100% माहिती असते की जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत आपण पास होणार नाही. अर्थात तुम्ही म्हणाल आम्ही सगळे तर अभ्यास करतो. हो, तुम्ही अभ्यास करतात, त्यामध्ये काहीच म्हणजे वाद नाही आहे, दुमत अजिबात नाही आहे, कारण प्रत्येकजणच अभ्यास करतोय. परीक्षा देणारा प्रत्येकजण अभ्यास करतोय, पण पास होणारे फार थोडेच आहेत. याचाच अर्थ जे नापास होतात कुठेतरी कमी पडत असतील, हे तर आहेच. आता त्या कोरोना पेशंटचं उदाहरण देण्याच्या पाठीमागचं रिझन जे आहे ते मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही एखादा क्लास जॉईन करतात किंवा कुठल्याही एका ठराविक व्यक्तीकडून तुम्ही मार्गदर्शन घेत असता, तेव्हा तुमच्या अपेक्षा काय असतात त्या व्यक्तीकडून? म्हणजे भले तुम्ही पैसे देऊन मार्गदर्शन घेत असाल किंवा तुम्ही फ्रीमध्ये घेत असाल किंवा कसंही, पण एखादी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते. किंवा जेव्हा तुम्ही MPSC या फील्डमध्ये येतात तेव्हा तुम्हाला हे तरी माहिती आहे की जर मला पास व्हायचं आहे तर कुठेतरी म्हणजे माझा बेस स्ट्रॉंग व्हावा किंवा पास होण्याचे चान्सेस वाढावेत, यासाठी मला क्वेश्चन पेपर सोडवणं आणि त्याचं ॲनालिसिस करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा गरजेचं आहे, हे माहिती असतं. पण तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करण्यासाठी तयार असतात का? हो, आम्ही तर तयार असतो एनी टाईम. म्हणजे आम्ही प्रश्नपत्रिका सोडवायची आणि ॲनालिसिस करायची यासाठी रेडी असतो. बट ॲनालिसिस कसं? तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून मार्गदर्शन घेत असाल तर तुम्हाला अपेक्षा असते की त्या व्यक्तीने तुम्हाला क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस करून दिलं पाहिजे. किंवा तुम्हाला मार्केटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेला क्वेश्चन पेपर सोडवण्याचा विचार येतो तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिला विचार हा करता की मी मार्केटमध्ये जाऊन क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचं बुक खरेदी करेन. तुम्ही असं विचारतात ज्यांना तुम्ही ओळखतात, ज्यांच्याकडून गायडन्स घेतात किंवा XYZ कुणीही अशी व्यक्ती जी तुम्हाला मार्गदर्शन करू शकते असं तुम्हाला वाटतं किंवा तुमचे फ्रेंड्स, त्यांना तुम्ही विचारतात की क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचं चांगलं बुक कोणतं आहे, मी कोणतं बुक घेऊ? का? कारण मला सगळं ऐकतं पाहिजे. पास तुम्हाला व्हायचं आहे, परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, तर ॲनालिसिस कोणी केलं पाहिजे? मी असं नाही म्हणत की तुम्ही पुस्तकं घेऊ नका किंवा तुम्ही गायडन्स घेऊ नका. मी तुम्हाला हे सांगते की ज्या वेळेला मी किंवा इतर कोणतीही व्यक्ती तुम्हाला क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस अवेलेबल करून देत आहे, याचा अर्थ मला ते ॲनालिसिस करावं लागेल ना. मी ॲनालिसिस करेन आणि मग ते तुम्हाला देईन. किंवा कुठलाही XYZ मार्गदर्शक तो स्वतः ॲनालिसिस करेल, त्याचं पुस्तक बनवेल आणि तो तुम्हाला देईल, बरोबर? त्या ॲनालिसिसचा फायदा कोणाला होतोय?
कारण प्रॉपर ॲनालिसिस ज्या व्यक्तीने केले त्याच व्यक्तीला त्याचा बेनिफिट मिळतोय. तुम्हाला फक्त काय पाहिजे, टोटल ॲनालिसिस केलेलं पाहिजे आणि तुम्हाला ते बुक फक्त रीड करायचं आहे किंवा तुम्हाला ते लेक्चर फक्त पाहायचं आहे. याचा फायदा, याचा आउटपुट तुम्हाला किती % मिळणार आहे याचा विचार कधी केला आहे? कधीच नाही. तुम्हाला फक्त एवढं वाटतं ॲनालिसिस करायचं म्हणजे काय, मी एक प्रश्नपत्रिका सोडवली, त्याच्यामधले सगळे प्रश्न मी वाचले, मला सेम प्रश्नांची उत्तरं आणि आजूबाजूची माहिती ही कोणाकडून तरी आयती मिळाली पाहिजे. आणि जर ती तुम्हाला आयती मिळत असेल तर त्याने तुम्ही पास होणार नाही, हा मुद्दा लक्षात घ्या. पुन्हा म्हणायचं की मी 80 पेपर सोडवले, मी 100 पेपर सोडवले, ॲनालिसिस केलं पण मी पास नाही झालो, आणि जे लोक सांगतात की ॲनालिसिस करून पास होतं ते सगळे मूर्ख आहेत. मी मधल्या कालावधीमध्ये जेव्हा राज्यसेवेचा पेपर झाला तेव्हा खूप सगळे मेसेजेस असे पाहिले की जे लोक सांगत होते ॲनालिसिस केल्याने फायदा होतो, त्या सगळ्यांचा पोपट झाला आणि ॲनालिसिसचा काहीच फायदा नाही झाला, राज्यसेवेला सगळे वेगळे प्रश्न आले. कोणी सांगितलं? ज्यांनी ॲनालिसिस केलं त्यांना माहिती आहे की राज्यसेवेला आलेले प्रश्न हे किती % ॲनालिसिसमधून कव्हर झाले होते. कारण त्यांना माहिती होतं की ॲनालिसिस कसं करायचं. आपल्याला माहीतच नाही की ॲनालिसिस करायचं म्हणजे काय. बरं, हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा हा की तुम्ही स्वप्न पाहिले, तुमचं ध्येय आहे, तुम्हाला पोस्ट हवी आहे, मग मेहनत कोणी घ्यायला पाहिजे? अर्थात तुम्हाला. म्हणजे जसं त्या कोरोना पेशंटचं किंवा जिमचं मी उदाहरण दिलं की बॉडी तुम्हाला बनवायची आहे, तुम्हाला फिट व्हायचं आहे, तर एक्झरसाइज तुम्हाला करावी लागेल ना, वर्कआउट तुम्हाला करावा लागेल. जिममध्ये तुम्ही जाल, जिमचा ट्रेनर तुम्हाला फक्त गाईड करेल, ट्रेन करेल की वर्कआउट कसा करायचा आहे, कुठल्या बॉडी पार्टसाठी कुठला वर्कआउट बेस्ट आहे, लूजनिंग कशा पद्धतीने करायचं आहे, स्ट्रेचिंग कशा पद्धतीने करायचे, ते फक्त तुम्हाला गाईड करतील. तुमच्याऐवजी ते वर्कआउट नाही करणार. आणि त्यांनी तुमच्याऐवजी वर्कआउट केला तर त्याचा तुम्हाला फायदा अजिबात होणार नाही आहे. तुमच्या लक्षात येते का? किंवा कोरोना पेशंटला जर त्यांनी स्वतः मेडिसिन नाही घेतले तर तो बराच नाही होणार आहे. तसंच तुम्ही स्वतः मेहनत नाही घेतली तर तुम्ही पासच नाही होणार आहे. हा मुद्दा तुमच्या का नाही लक्षात येत? तुम्ही मेहनत घेण्यासाठी तयार का नसता? लक्षात घ्या, ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला किंवा ज्या आईवडिलांनी तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवल्यात, सगळं काही तुमच्यापर्यंत आणून ठेवलं आहे, ते आईवडील तुमच्या स्वप्नासाठी मेहनत घेणार नाहीत. ते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुरवण्यासाठी मेहनत घेतील. जे मित्र तुम्हाला नेहमी सपोर्ट करतात ते मित्र तुमच्यासाठी मेहनत घेणार नाहीत. जे नातेवाईक तुम्हाला टोमणे मारतात ते नातेवाईक तुमच्यासाठी मेहनत घेणार नाहीत. किंवा कोणताही XYZ व्यक्ती जो तुम्हाला या प्रवासात कुठल्याही पद्धतीने तुमच्याशी रिलेट करतो तो व्यक्ती मेहनत नाही घेणार. तुमचं स्वप्न आहे, तुमचं ध्येय, यार मेहनत तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. हे कसं नाही समजत तुम्हाला? तुमची अपेक्षा काय असते माहिती आहे? सगळं मला आयतं मिळावं आणि मी फक्त पास व्हावं, असं कधीच होणार नाही. बरं, तुम्ही एखादा क्लास जॉईन केलात किंवा तुम्ही ठराविक एखाद्या व्यक्तीकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतलात. मला सांगा, मी असेल किंवा कोणतीही व्यक्ती असेल, तुमच्यापर्यंत जो काही कंटेंट घेऊन येतो किंवा जे काही तुम्हाला शिकवलं जातं, जे काही लेक्चर्स येतात ते येतात कुठून? म्हणजे मी कुठून शिकवते? मला काय असं आभाळातून वगैरे नॉलेज मिळतं का की हां मला कोणीतरी देवाने काहीतरी आणून दिलं आणि ते मी तुमच्यासमोर प्रेझेंट केलं? नाही ना. जे रेफरन्स बुक तुमच्याकडे आहेत, जो कंटेंट तुमच्याकडे आहे, जे आयोगाचे प्रश्न तुमच्याकडे आहेत, जे काही तुमच्याकडे आहे तेच वाचून फक्त मी तुम्हाला समजून सांगणार आहे. बरोबर आहे? मी असेल किंवा कोणीही असेल, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फरक इतकाच आहे की ते तुमच्यापर्यंत आहे ते तुम्हाला कदाचित वाचल्याने समजत नाही, ते समजून सांगण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. बरं, हे जे समजून सांगणं आहे ते तुम्हाला यूट्यूबवरती किंवा इतर कुठेही मिळेल. पण महत्त्वाचा मुद्दा काय आहे, म्हणजे जी मुलं 4-4 वर्ष 5-5 वर्ष अभ्यास करतात आणि पास होत नाहीत, ते अभ्यास करत नाहीत असं आहे का? नाही. विद्यार्थी सकाळी 6 वाजता लायब्ररीत जाऊन बसतो, रात्री 10 वाजता घरी येतो, पण तरीसुद्धा 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली किंवा 3-4 अटेम्प्ट झाले, तो पास नाही होते. मग तिथे तुम्ही विचार करायला पाहिजे की माझी मेहनत योग्य दिशेने आहे की नाही. मी क्वेश्चन पेपर सोडवले, मी 80, 100, 150, 200 क्वेश्चन पेपर सोडवले, बट मला हेच माहिती नाही की हे क्वेश्चन पेपर सोडवायचे कसे असतात, या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस कसं करायचं असतं, या क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसचा खरंच फायदा होतो का? जर हेच माहिती नसेल तर तुम्ही पास कसे व्हाल? मुद्दा लक्षात येतोय का तुमच्या? की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे हेच माहीत नाही. म्हणजे तुम्ही मेहनत खूप जास्त करताय, तुमच्या मेहनतीवरती कोणीच डाऊट नाही घेते, पण तुमची मेहनत योग्य दिशेने असली पाहिजे.
आणि ती जर योग्य दिशेने होत नसेल तर कितीही मेहनत घेतली तरीसुद्धा शेवटी यश तुम्हाला मिळणारच नाही, तुमच्या हाती फक्त निराशाच राहील. आणि ती योग्य दिशेने मेहनत कशी केली पाहिजे हेच तुम्हाला बऱ्याचदा शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. मी आत्तापर्यंत हजारो विद्यार्थी असे पाहिलेत की म्हणजे त्यांच्याकडे टॅलेंट आहे, ते तेवढे हुशार आहेत, कदाचित एकदा वाचलेला कंटेंटसुद्धा त्यांच्या लक्षात राहतो. माझ्या परिचयाचे असे लोक आहेत ज्यांनी आत्तापर्यंत मे बी 5-6 अटेम्प्ट दिले असतील. पुस्तकांचं म्हणजे ज्यावेळेला पण ते जिथे अभ्यासाला बसतात तिथे गेलं तर त्यांच्या बाजूला एवढा मोठा असा पुस्तकांचा गठ्ठा दिसतो. त्या गठ्ठ्यामधलं कोणतंही एक पुस्तक काढलं आणि त्या पुस्तकामधला कुठलाही प्रश्न विचारला तर ते कुठल्या पेजवरती आहे, कुठल्या लाईनला, हे एवढं सुद्धा पाठ झालं त्यांना, बट तरीसुद्धा यश नाही. अर्थात मला एवढं सगळं येतही नाही, त्या लोकांचा अभ्यास एवढा झाला आहे, पण तरीसुद्धा ते पास होत नाहीत. मग त्यांनी हा विचार करायला पाहिजे ना की अरे मला एवढं सगळं येतं तर मग मला ते ॲप्लाय का नाही करता येत. मी पहिल्या दिवसापासून, ज्या दिवसापासून मी हा चॅनल ओपन केला त्या दिवसापासून मी तुम्हाला हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते की यार योग्य दिशेने मेहनत करा. तुम्ही कुठे चुकताय हे तुम्हाला कळलं पाहिजे. जोपर्यंत चुका समजत नाहीत तुमची प्रगती शून्य राहणार आहे. फक्त एक्सपिरियन्स गोळा करण्यासाठी या फील्डमध्ये येऊ नका, ही रियालिटी आहे. बऱ्याचशा महिला अशा माहिती आहेत मला ज्या कौटुंबिक हिंसाचाराचा भाग आहेत, ज्यांना कौटुंबिक हिंसाचाराचा सामना नाही तर कौटुंबिक हिंसाचार सहन करावा लागतो. शिकलेले असताना, माहीत असतानाही फक्त मजबुरी असते म्हणून. कारण आपल्याकडे सो कॉल्ड चाली, रूढी, परंपरा आहेत की एकदा मुलगी आमच्या घरातून लग्न करून गेली की ती आम्हाला मिली. बट त्या मुलींनी एक स्वप्न पाहिले आणि त्या तरीसुद्धा त्या सिच्युएशनमध्ये त्या धडपडतात. आणि एकीकडे अशी मुलंसुद्धा आहेत की ज्यांना आईवडिलांचा पूर्ण सपोर्ट आहे, ज्यांच्याकडे सगळ्या सोयीसुविधा आहेत, बट त्यांना योग्य दिशेने मेहनतच करायची नाही आहे किंवा त्यांना कसल्याच दिशेने मेहनतच करायची नाही आहे. जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला यश मिळेल. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही एका क्लासला तुम्ही ॲडमिशन घेतलं म्हणजे सगळी जबाबदारी त्या मार्गदर्शकाची असते असं नाही. ठीक आहे, हा मेसेज फक्त 30 डेज चॅलेंजवाल्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, हा प्रत्येक त्या विद्यार्थ्यासाठी आहे जो कुठेतरी जाऊन क्लास जॉईन करतो, कुठून तरी मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवतो. कुठेही गेलात तरीसुद्धा तुम्हाला मेहनत स्वतःच घ्यावी लागणार आहे. ज्यावेळेला तुम्ही एखादा ऑफलाईन क्लास जॉईन करता, त्या क्लासमध्ये तुम्ही जाता, तिथे गेल्यानंतर तिथे होणारं लेक्चर हे एकदाच होत असतं. कुठल्याही अकॅडमीला तुम्ही जॉईन असाल, तिथे तुम्ही जर ॲडमिशन घेतलं अगदी मोठ्या मोठ्या नावाजलेल्या अकॅडमीजला, तिथे तुम्ही गेल्यानंतर ते जे लेक्चर होतं ते एकदाच होतं. तुम्हाला एकदाच त्या लेक्चरमध्ये जे काही शिकवलेलं आहे ते लक्षात ठेवावं लागतं आणि त्याच्या नोट्स बनवून तेच तुम्हाला परत अभ्यास म्हणजे तुमच्या एक्झामपर्यंत ते तुम्हाला कसंही तुम्ही रट्टा मारून, रिवाईज करून कसंही तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागतं. ते जे कोणी मार्गदर्शक असतात ते पुन्हा पुन्हा येऊन तो कंटेंट तुम्हाला शिकवत नाहीत. ठीक आहे, इथे मेहनतीचा म्हणजे प्रश्न इथे मेहनतीचा आहे की तुम्ही किती मेहनत करता, तुम्ही कशा पद्धतीने करता. जर समजा तुमची तयारीच नसेल मेहनत करण्याची किंवा योग्य दिशेने मेहनत करण्याची तर तुम्ही पास होणार नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. आणखी एक पॉईंट येतो तो म्हणजे लाईव्ह लेक्चर्स. बरेच जण लाईव्ह लेक्चर पाहण्याकडे खूप जास्त कल असतो, पण एक भयानक वास्तव आहे या लाईव्ह लेक्चर्सच्या बाबतीत जे मला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. मी काही अगदी खूप नावाजलेल्या अकॅडमीजचे लाईव्ह क्लासेस पाहिले आहेत आणि अर्थात ते पाहण्यापाठीमागचं कारण मला पाहायचं होतं की लाईव्ह क्लासेसमध्ये एक्झॅक्टली काय होतं किंवा कोणताही लाईव्ह व्हिडिओ जेव्हा चालू असतो तेव्हा एक्झॅक्टली काय होतं. एक तर काही अकॅडमीज आहेत ज्यांचे लाईव्ह लेक्चर्स पाहू नका असं मी मागे काही वेळेला म्हणजे रेकमेंड केलं होतं. त्याचं रिझन म्हणजे 1 तासाचं लेक्चर असेल तर त्या 1 तासामध्ये फक्त 25 मिनिट्सचं टीचिंग होतं. बाकीचा वेळ जो आहे तो इतर काहीतरी डिस्कशनमध्ये किंवा त्यांची जी काही ॲडव्हर्टाईज असेल त्याच्यामध्ये जातो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्यावेळेला लाईव्ह लेक्चर चालू असतं अर्थात त्यावेळेला सगळे स्टुडंट लाईव्ह असतात. ते ज्यावेळेला ते एज्युकेटर शिकवत असतात तुम्हाला त्यावेळेला स्टुडंटांना क्वेश्चन विचारत असतात. अर्थात तुमची अपेक्षा ही असते की जो काही मुद्दा आहे किंवा जे काही टीचर शिकवत आहेत त्याच्यामधला एखादा पॉईंट मला नाही समजला तर तो टीचरनी तिथेच क्लिअर करावा. पण हा मुद्दाही तुमच्या लक्षात आला पाहिजे की ज्या वेळेला तुम्ही म्हणजे लेक्चरची किंवा एखाद्या कंटेंटची तुमची लिंक लागलेली असते आणि मध्येच जर एखादा क्वेश्चन कोणी विचारला आणि जर समजा एज्युकेटरनी त्या स्टुडंटचा आन्सर तिथे देण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला जे दुसरे ऑनलाईन स्टुडंट असतात ज्यांना तो पॉईंट समजलेला असतो त्यांची लिंक कम्प्लिटली तुटते कारण डिस्कशन वेगळ्या दिशेने जातं. लक्षात येते. त्यामुळे कुठलेही लेक्चर पाहताना किंवा अभ्यास करताना कुठलाही पॉईंट, इव्हन मी नेहमी तुम्हाला सांगते की एक छोटी डायरी स्वतःसोबत नेहमी मेंटेन करायची.
भले क्वेश्चन पेपर सोडवताना असेल, क्वेश्चन पेपर सोडवण्याचे सुद्धा काही रूल्स आहेत, जे रूल्स म्हणजे ऑलरेडी मी शेअर केले आहे 30 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटसोबत, आणि नवीन बॅच जी कालपासून सुरू झाली आहे त्यांच्यासोबत सुद्धा आज किंवा उद्या ते लेक्चर शेअर होईल. पण एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या चुका समजत नाहीत तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. पास व्हायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःच्या चुका समजून घ्यायला सुरुवात करा आणि इतरांनी जे काही दिले त्याच्यावरती डिपेंड राहण्यापेक्षा स्वतः मेहनत करण्यावरती. दुसरे लोक तुम्हाला फक्त गाईड करतील, मग त्या सुप्रिया मॅम असतील किंवा कुणीही असेल, ते फक्त तुम्हाला मार्ग दाखवतील की हे असं करण्याऐवजी असं केलं तर त्याचा जास्त बेनिफिट मिळेल. पण करणं मात्र तुम्हालाच करावं लागणार आहे. ज्यांना ते मिळवायचं त्यांना ती मेहनत करावी लागेल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे, तुम्हाला कमवायची आहे, तर त्यासाठी मेहनतसुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल. बाकी जे लोक असतील ते फक्त आणि फक्त तुम्हाला मार्ग दाखवतील. ठीक आहे. त्यामुळे जर पास व्हायचं असेल तर तुमची मेहनत योग्य दिशेने असायला पाहिजे. मार्गदर्शन घ्या, पण मार्गदर्शकावरती पूर्णपणे डिपेंड राहू नका. अशाने तुमचा म्हणजे तुम्हाला फायदा होतोय असं जरी तुम्हाला तात्पुरतं वाटलं, म्हणजे ढीगभर मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल आहे, पण ते जर तुम्हाला वापरताच येत नसेल, ते वाचण्यासाठी तुमच्याकडे वेळच नसेल, त्याच्यातून नोट्स तुम्हाला काढता येत नसतील, तुम्हाला अगदी नोट्सपासून प्रत्येक गोष्ट जी आहे ती ऐती हवी असते, आणि ज्यावेळेला तुम्ही असं सगळं मला ऐतं हवं असं ज्यावेळेला तुम्ही विचार करता त्यावेळेला पोस्ट ही ऐत्याने कोणालाच मिळत नाही. एवढी गोष्ट लक्षात घ्या. पोस्ट त्यालाच मिळते ज्याने त्या पोस्टसाठी मेहनत केलेली असते. त्यामुळे ती मेहनत करण्याची तयारी तुमची पाहिजे जर तुम्ही MPSC या फील्डकडे येत असाल तर. जर तुमची मेहनत करण्याची तयारी नसेल तर अर्थात तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार नाही. विषय नोट्सचा आला जस्ट म्हणून तुम्हाला सांगते, नोट्सच्या बाबतीत सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही म्हणजे कुठलीही व्यक्ती नोट्स बनवते तेव्हा त्या व्यक्तीने आधी तो कंटेंट वाचलेला असतो. एखादा घटक वाचल्यानंतर 2दा-3दा वाचल्यानंतर त्याच्यामधले जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते पॉईंट ती व्यक्ती लिहून काढत असते. म्हणजे त्या व्यक्तीला समजतं की बाबा एवढा मोठा कंटेंट आहे, याच्यामधले हे पॉईंट मला आवश्यक वाटतात, आणि त्याआधी त्या व्यक्तीच्या आजूबाजूचा सगळा कंटेंट वाचल्यामुळे त्या कन्सेप्ट क्लिअर असतात. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या आयत्या कोणाच्या तरी नोट्स वाचता तेव्हा तुम्हाला वाटतं की मी फक्त इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो वाचेन आणि लक्षात ठेवेन. पण जर तुमची कन्सेप्ट क्लिअर नसेल तर त्या नोट्सचा तुम्हाला 0 फायदा असतो. 0. तुमचा फक्त तिथे वेळ जातो. त्यामुळे नोट्स बनवण्याच्या बाबतीत सुद्धा स्वतः तुम्ही जर त्या बनवल्या तर ते तुम्हाला जास्त बेनिफिशियल राहतं. दुसऱ्यांकडून आयतं नेहमीच, म्हणजे तुमच्याकडे ढीगभर मटेरियल असेल पण ते तुम्हाला वापरता येत नसेल तर पुन्हा एकदा सांगते की त्याचा काहीच फायदा नाही. तिसरा मुद्दा, सोशल मीडियाचा वापर. कोणत्या वेळेला आपण सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतो, कोणत्या वेळेला नसतो, हे मुद्दे लक्षात घ्या. सकाळी उठल्या सोशल मीडिया, काय गरज आहे उठल्या सोशल मीडिया वापरण्याची? सकाळी उठल्या काहीतरी चॅटिंग करत बसायचं, कुठेतरी मेसेज पाठवत बसायचे. माहिती आहे, सकाळचा मूड हा आपला खूप चांगला, म्हणजे सकाळचा वेळ जो असतो हा आपल्यासाठी बेस्ट आउटपुट देणारा वेळ असतो. आणि हा वेळ जर तुम्हाला जे ॲक्च्युली तुमच्या लाईफमध्ये हवे ते कमवण्यासाठी घालवत नसाल, दुसरीकडे कुठेतरी फालतूमध्ये घालवत असाल, तर तुम्हाला जे अचीव करायचे ते तुम्ही कधीच अचीव करू शकणार नाही. त्यामुळे हा वेळ तरी ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या ध्येयासाठी, तुमच्या स्वप्नासाठी, तुमच्या मेहनतीसाठी राखून ठेवला पाहिजे. ठीक आहे. खूप मुद्दे आहेत पण म्हणजे व्हिडिओ खूपच जास्त लेंदी होते त्यामुळे मी इथे थांबते. पण एक्झामपर्यंत तुम्ही एक्झामच्या प्रवाहामध्ये राहावं, अभ्यासाच्या प्रवाहामध्ये राहावं, म्हणून नक्कीच तुमची कान उघडणी करण्याचा मी 100% प्रयत्न करेन. मग ते कोणाला पटो ना पटो, ज्यांना पटेल त्यांनी घ्या, ज्याला नाही पटत त्यांनी व्हिडिओज पाहणं बंद करा, अनसबस्क्राईब करा. सरळ सांगते, मी रोज तुम्हाला सांगते की चॅनलला सबस्क्राईब करा, पण ज्याला पटत नाही त्यांनी सरळ अनसबस्क्राईब करा, काही प्रॉब्लेम नाही. पण एक लक्षात ठेवा, अजूनही एकदा सांगते की स्वप्न तुमचं आहे, ध्येय तुमचं आहे, तर तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनतसुद्धा तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. बाकीचे फक्त तुम्हाला सपोर्ट करतील, गाईड करतील, तुम्हाला काय हवं नको ते देतील, पण धडपड आणि मेहनत ही तुम्हालाच करावी लागणार आहे. थँक्यू.